दिवस झालाय ना मी ना एक 10:30 टायमिंग लिहितो 3 दिवस बरोबर. आज जरा झोप चांगली आली काल, त्याच्यामुळे बरं वाटला. सकाळी आलो अख्खं आहे ना गोठ्यातून काढला मी. की आपले जेवढे बैलगाडीचे ब्लॉग ना त्याचबरोबर माझे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग ना त्याला पण तेवढा सपोर्ट देत जावा. जवळपास आता 12 वाजल्यात. संतोष शेट ऑफिस आपल्या हॉटेलवर गेलेले. मी जरा लेट आलो. जरा तिथे मोकळं करू ना. चप्पल से देख, सर के बाल तक देख. अच्छा है ना. उसको कोई मिलेगा कि नहीं शादी करने का उसका. उसको बताओ ना आप सर. सगळं खाल्लं बघ, मिक्स टाकलं त्यांना मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 9:30 वाजल्यात. सकाळी 7 वाजता आलतो का आज मी. 3 दिवस झालाय ना मी ना एक 10:30 टायमिंग लिहितो 3 दिवस बरोबर. आज जरा झोप चांगली आली काल, त्याच्यामुळे बरं वाटला. सकाळी आलो अख्खं आहे ना गोठ्यातून काढला मी. आपली मोटर आणलीत, इथं मोटर आहे आपल्या गाडीत होती. मोटरने का गोठा साफ केला, पंखा लावला आणि एवढं वाळले फक्त. अजून हे काय सकाळपर्यंत वाळून संध्याकाळपर्यंत वाळून जाईल सगळं. आणि काय आज कुट्टीने पाडली सकाळी. टायरला कडवा टाकला होता, लक्ष्मीने कडवा खाल्ला, आपल्या विमानी पण खाल्ला व्यवस्थित. ते जरा सांडवित नाही का, प्रॉब्लेम आहे फक्त एक. आज कुठेच नाही पाडले राव. थोडा कडवा टाकून परत जाऊ. अजून आहे ना 100-200 किलो मकान लागणार आहे आपल्याला हिरवीगार. मग आता 200 किलो जर आणली ना, 200 किलो इथं या साईडला बरोबर लागेल. सेम असं एक पाईप लावायचा, नाही तर काही स्क्वेअर ट्यूब लावू बरोबर इथं नाही लावून टाकायची. 200 किलो आणि मिक्स करून टाकून द्यायची त्यात, तेवढं होऊन जाईल व्यवस्थित. मी आज आहे ना एडिटिंग करत होतो माझा ब्लॉग. त्यावेळेस मी कालचा माझा ब्लॉग आहे जवळपास 681 वरचा आहे. जवळपास मी 3 वर्ष यूट्यूबला दिलेत. आणि इंस्टाग्रामला खरं तर आता एक 6-7 जानेवारीपर्यंत पासून द्यायला लागलो मी नाही का. पण इंस्टाग्रामवर माझ्या जवळपास 9,600 समथिंग फॉलोवर झालेले आहे. आणि ते 10,000 या 1-1.5 माणसाच्या टच होऊन जातील. ते फक्त तुमच्यामुळे माझ्या एवढीच अपील आहे फक्त एक, की आपले जेवढे बैलगाडीचे ब्लॉग ना त्याचबरोबर माझे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग ना त्याला पण तेवढा सपोर्ट देत जावा. जेणेकरून मला बूस्ट भेटतो की आपण एक चांगला अजून कॉन्टेंट बनवा. की थोडा अजून शिकतो मी अजून नाही का. जवळपास मी अजून 3 वर्षाचा तर 2% शिकला असून. अजून त्याला पुढं जायचं आपल्याला. आणि माझं एक पर्सनल यूट्यूबवर यायचं कारण काय आहे, मला पैशाचं काय नाही, पैसे भेटत पण नाही आणि यूट्यूब देत पण नाही. ते प्रमोशन वगैरे या गोष्टी म्हणून बरंच भेटतं. करायला गेलं पुढे गेलं लई आहे. तसं बघितलं तर तुम्हाला जेवढं कमवता येईल तेवढं कमवू शकता सोशल मीडियावरून. पण एक त्याच्या मागलं एक अजून एक डार्क साईड आहे की याच्यावर सगळे सक्सेस नाही होत. म्हणून माझा एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की आपल्याला फक्त मेंबरीसाठी आलेलो आहे आपण. मला माझ्या मेंबरी कुठेतरी डाटाबेसमध्ये सेव्ह करायच्यात. म्हणून मी आत्तापर्यंत एवढे व्हिडिओ बनवलेले आणि एवढे कंटिन्यू डेली बनवत राहीन आणि राहणार पण. कारण मी ज्यावेळेस 50 घरात जाणार त्यावेळेस मला आहे ना आत्तापर्यंत जेवढे ब्लॉग बनवले तेवढे मला बघायला भेटतील माझी डेली मेंबरी. मग मी कुठे गेलो काय गेलो राव किती भारी वाटेल. आणि ती खरं मला आहे ना एक मोड पुश करते नाही का की आपण डेली व्हिडिओ बनवत राहू. आणि मी बनवत राहणार पण. हे बैलगाड्यामध्ये आल्यापासून आपल्याला थोडाफार एक सपोर्ट भेटला. बरेच लोक मला खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, इवन बाहेरच्या अदर साईडला पण मला थोडेफार ओळखायला. मी व्यवसाय टाकलाय, ते व्यवसायात पण मला लोक भेटायला येतात आता की तुमचा व्हिडिओ बघितला मी म्हणून आलो असं तसं नाही का. आपली माणसं आहे म्हणून भारी वाटतं राव की आपले लोक आपल्याला सपोर्ट करतात. आता गोट्यात आलतो म्हणलं एक सहज आपलं एक थॉट प्रोसेस शेअर करावं रावास. संतोष शेटला फोन करतो खाली. आज आपल्याला प्लायबी लावायच्यात हॉटेलचं थोडं काम आहे, तेवढं करून घेऊ म्हणलं. ह्या 9 दिवसात अजून 7 दिवस राहिले. 7 दिवसात आपल्याला जेवढं काम करायचं तेवढं कवर घेणार. कारण त्यानंतर आपल्याला भरपूर कस्टमरचा लोड वाढणार आहे. आता थोडं लोक जरा उपवासामुळं करत नाही, पण आम्हाला भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे आत्ता हॉटेलमध्ये. यांना कडवा टाकून दिला आणि मागले नेट ओपन करून जातो फक्त. जवळपास आता 12 वाजल्यात. संतोष शेट ऑफिस आपल्या हॉटेलवर गेलेले.
मी जरा लेट आलो. जरा तिथे बायपासवाले बाई होते ना, त्यांना फोन केलता, पण ते सगळ्या लोकांना राव डेंगू झाला कंपनीवाल्यांना. आता सगळे हॉस्पिटलाइज आहे. बघू म्हणले ते एक 5-6 दिवसानंतर आहे ना म्हणले करून देतो म्हणले. त्यांना नव्हतं वेल्डिंग, मला पाईप आहे ना, फक्त पाईप जरी मारून दिलं त्यांनी आपल्याला, मग आपण प्लायला स्क्रू मारू शकतो. एवढं काय अवघड नाही यायचं. संतोष शेठ बाकी पोरं आहे ना, आम्ही पकडला ना पाहिजे प्लाय, स्क्रू मारायचा बघतो त्याला. मग स्क्रू मारलं तरी काम होईना आपलं ते. फक्त तेवढं जातं. त्यांना आजारी असल्यामुळं आता काही करता येत नाही राव. 12 वाजल्यात, अजून सेटिंग नाही केली आम्ही, कारण आज गुरुवार आहे नेमका, त्याच्यामुळे जास्त कस्टमर पण नाही. आणि नेमका 9 दिवस आहे ना, त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट चालू केलंय. आता बाई येईन, सेटिंग बिटिंग करीन, तर त्याचं काम चालू होईल. मग तर जरा इथं जरा हे बाकी ठेवून द्यायला लागेल आत. आम्ही आता शिगड्यात टाकलेली आहे, शिगड्यात टाकून बाकी सगळं किचन सामान आत टाकायला लागेल. नंतर पोचेच्या मारून सगळं क्लिअर करावं लागेल. हा लय कापलंय का? बँडेज लाव ना. शिगडी उचलताना डायरेक्ट कापलं राव त्याला. मला पण लय जोरात कापलं होतं या साईडला एकदा, या आतून दारी आला अशी मुठीला. मोकळं तर करू ना. years later. आता जवळपास 5 वाजल्यात. चहा घेऊन डायरेक्ट खाली आलो आणि शेण बिन जाडून घेतलं. डायरेक्ट आणलाय ना खाली टाकली थोडं जरा. नेमकं आहे ना कडबा नाही आता. आणि नेमकी मका वाळलीत आपली नाही का, 100 किलो मका घेतलेली आपण, पण ती काय ऋषीच्या टेम्पो गेला बाहेर नेमकं ट्रिप घेऊन. थोडा कडबा काढतो जरा, 5-6 पेंड्या, नंतर याला चारता येईन. एक जरा आणि गिन्नी गाव तशी त्यात कुट्टी करून टाकतो एक, सगळं मिक्स करू एक जरा. जवळपास आता 5:30 वाजलेले. त्यांना आंबवण टाकून देऊ आणि हात बांधून घेऊ, कारण सकाळी मी अख्खा आहे ना सगळा गोठा धुवून काढलेला आहे. फक्त आता पुढली बाजू धुवायला साफ करावं लागेल. आणि ह्या माठ्याची मॅट तिकडे नेऊ, तिला पाणी मारता येईन का बघू उचलला आलं तर, कारण लजड पॅन्ट आहे पुढली. ह्या असल्या टिपिकल मॅटी नाही, ह्या लजड आहे, ह्या हलकी आहे. करता आली तर करू, अदरवाईज राहून द्यासच. आम्ही ना दोघांनी ना संतोष शेट मी टाईम शेड्यूल वाटून घेतलेला आहे. मग प्रत्येकाचे काम करायचे त्याच्या टाईम टेबलनुसार. दोघं संघ आली ना मग इकडे मी अडकतोय. बाकी माही मला काम करता पण येत नाही राव, एवढं वाईट लागतंय. 2-3 दिवस झाले म्हणजे आजारी पडलो होतो. आता जरा मला व्यवस्थित वाटतं जरा. जो One hour later. बराच वेळ झाला कस्टमर चालू होते. जवळपास मी 7:30ला आलतो इथं. 7 वाजता आलतो. आता आहे ना जवळपास 9:30 वाजल्यात. रोजची इथून आहे ना भाजी बनवली आम्ही चिकनची, आणि हॉटेलमधून तंदूर रोटी आणलीत. रोशन पण दोन खायचे. तू नाही येणार घरीच नॉनव्हेज? नाही. कांदा घे ना, कांदा काप मस्त, कांदा 2 आण आणि खाप कर. ज़्यादा पतला हुआ है ना, थोड़ा चिकन मसाला कैसे बनाया था इस चाहिए था. अंदा आपण काय भूक लागली गेली तुला. जवळपास आहे ना आता 10 वाजल्यात.
रोजची दूध आहे ना मस्त कालवण आणलं होतं मी आणि बटर रोटी आणली होती खाल्ली हॉटेलमधून एका कॅनमे चौकातून. रोशनने मी 4 रोट्या खाल्ल्या मस्त. डायरेक्ट फुल झालो आहे आता 10 वाजले आणि त्याशिवाय आता फक्त 1 तास राहिला आमचा. 1 तासानंतर पॅकअप करायचा. आपला कार्यकर्ता खात नाही. रोशन मी दोघांनीच खाल्लं. आज आहे ना बुधवारपेक्षा आज गुरुवार चांगला जास्त रिस्पॉन्स भेटला. मला वाटलं राव आज नाही भेटायचे जास्त कस्टमर नाही म्हणून चांगले कस्टमर आले आज. आईस्क्रीम खायची तुला? आईस्क्रीम रोशन आईस्क्रीम आणि आपली दोघांना 20 वाली. मला स्कॅनर पाठ ना, स्कॅनर पाठवता मला. रोशन भाई तुला नाही खायची का रे? नाही खात? काय खाते मग? तुला आता युट्यूब टाकतो मी. इथे टाइमपास करायचो काय तू? तुझ्या घरच्यांना दाखव. कार्यकर्त्याचा मित्र आहे चांगला टापा टाकतो दोघं म्हणून. अरे जाईन त्या घरच्या बरोबर. रिश्वत दे काहीतरी मला पहिली. रिश्वत दे ना. नाही जात काय कुठं? कैसे है टाइगर? ये टाइगर अभी जिंदा है. चप्पल से देख, सर के बाल तक देख. अच्छा है ना. उसको कोई मिलेगा कि नहीं? शादी करने का उसका? उसको बताओ ना. अभी नहीं करेगा. ভালো আসতাম না. डांडिया खेलने जाबो टाइगर? नहीं जाबो. टाइगर क्या है? खाना नहीं खाया तू? पैकअप चलो. सब अंदर डाल दिया ना रोशन? वो गेट लगाओ चलो. वो तार निकाल पहला. छोड़ दो. हॉटेल बंद करता करता पण साला 12 11:30 वाजतात राव. तरी आज लवकर बंद केलंय मी. आता काय माहिती काय 9 दिवस आहे ना जास्त आहे ना कस्टमर नाही का. आज नेमका 4था दिवस आहे. 4था दिवस आहे ना. बुधवारपेक्षा चांगला गुरुवारी आज गुरुवार आहे. बुधवारपेक्षा चांगला झाला आज तसा पण 4-5 दिवस झाले ॲव्हरेज आहे तसे बघितले तर नाही का. त्याच्यानंतर दसरा झाला ना. दसऱ्यानंतर जास्त गिऱ्हाईक वाढतंय. दवाखाना धंदा होईल जास्त. आता काय संतोष शेट सकाळचा असतोय मी रात्रीचा असतोय बंद करायच्या वेळेस. थोडं फक्त शेड्यूल टाइम बराबर फक्त झोप लागाय पाहिजे व्यवस्थित. झोप नाही लागली मग अवघड होते. मग डायरेक्ट ना चला असं बॉडी मध्ये असं वाटतं गरम हीट वाटते मला माहिती का. सर सगळं खाल्लं बघ. मिक्स टाकलं होतं आणला मी. शाबाश सर. कढी बरोबर आहे का?